मिथुन राशी जुलै 2026च्या दुसऱ्या आठवड्याची चाहूल लागताच आकाशात काहीतरी वेगळे घडत असल्याची जाणीव होते. प्रत्येक आठवडा माणसाच्या आयुष्यात नवी पाने उलगडत असतो. पण 6 ते 12 जुलै 2026चा हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी केवळ दिवसांचा क्रम नसून स्वतःला नव्याने ओळखण्याचा आणि आपल्या क्षमतांवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा काळ ठरू शकतो. अनेकदा जीवनात मोठे बदल गाजावाजा करून येत नाहीत. ते अगदी शांतपणे नकळत आपल्या विचारात, निर्णयात आणि नात्यात प्रवेश करतात. हा आठवडा देखील तसाच काहीसा असू शकतो. मिथुन राशीचे लोक स्वभावतः जिज्ञासू, बुद्धिमान आणि संवाद कुशल असतात. पण अनेक वेळा त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक विचार चालू असल्यामुळे योग्य निर्णय घेण्यात विलंब होतो. या आठवड्यात मात्र परिस्थिती तुम्हाला एक वेगळी शिकवण देऊ शकते. सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा योग्य प्रश्न विचारणे अधिक महत्त्वाचे असते. एखादी छोटी घटना, एखादे साधे संभाषण किंवा अचानक भेटलेली व्यक्ती तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते. या काळात तुम्हाला असे वाटू शकते की काही गोष्टी तुमच्या हातातून निसटत आहेत. पण प्रत्येक निसटणारी गोष्ट नुकसानच असते असे नाही. काही गोष्टी दूर गेल्यावरच नवीन संधींसाठी जागा तयार होते. म्हणूनच जर एखादा जुना प्लॅन बदलला, एखादे काम पुढे ढकलले गेले किंवा एखाद्या व्यक्तीचे वागणे अचानक बदलले तर लगेच निराश होऊ नका. विश्व अनेकदा आपल्यासाठी अधिक योग्य मार्ग तयार करत असते. या आठवड्याचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची वेळ. रोजच्या धावपळीत आपण स्वतःलाच विसरतो. पण या दिवसात काही क्षण असे मिळू शकतात जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधाल. मला खरंच काय हवं आहे? मी ज्या दिशेने चाललो आहे ती योग्य आहे का? असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. या प्रश्नांची उत्तरे तात्काळ मिळणार नाहीत, पण त्यांचा शोधच तुम्हाला अधिक परिपक्व बनवेल. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होण्याची शक्यता आहे. एखादा जुना मित्र, एखादा विसरलेला संदेश किंवा पूर्वीची एखादी घटना पुन्हा समोर येऊ शकते. पण यावेळी त्या आठवणी तुम्हाला दुःखी करण्यासाठी नव्हे, तर किती मोठा प्रवास पूर्ण केला आहे याची जाणीव करून देण्यासाठी येतील. आर्थिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक जीवनात मोठ्या घटना घडण्यापूर्वी वातावरणात सूक्ष्म संकेत दिसू लागतात. हा आठवडा अशा संकेतांचा असू शकतो. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी निरीक्षण करण्याची सवय लावा. प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यातून, प्रत्येक संधीतून आणि प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्यासारखे असेल. तुमच्या संवाद शैलीमुळे अनेक दारे उघडू शकतात. पण या आठवड्यात केवळ बोलणेच नव्हे तर ऐकण्याची कला अधिक उपयोगी ठरेल. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या एका साध्या वाक्यात तुमच्या समस्येचे उत्तर लपलेले असते. त्यामुळे संयम ठेवा आणि प्रत्येक संवादाला महत्त्व द्या. काहींना या काळात असे वाटेल की नशीब त्यांची परीक्षा घेत आहे, पण प्रत्यक्षात ही परीक्षा नसून तयारी असू शकते. मोठ्या यशापूर्वी आयुष्य आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी काही प्रसंग समोर आणते. म्हणूनच अडथळे आले तरी त्यांना अपयश समजू नका. या आठवड्यात तुमच्या सर्जनशीलतेलाही नवी चालना मिळू शकते. लेखन, संगीत, कला, शिक्षण, नवीन कौशल्य शिकणे किंवा एखाद्या कल्पनेवर काम करणे या सर्व गोष्टींमध्ये तुमचे मन अधिक रमू शकते. अनेक दिवस मनात असलेली एखादी कल्पना आता प्रत्यक्षात आणण्याचा विचारही तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आठवडा तुम्हाला एक वेगळा संदेश देऊ शकतो. जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. आपण वेळेला मागे किंवा पुढे ढकलू शकत नाही, पण त्या वेळेची तयारी मात्र नक्की करू शकतो. म्हणूनच 6 ते 12 जुलै 2026चा हा आठवडा केवळ भविष्य सांगणारा नाही, तर स्वतःच्या सामर्थ्याची पुन्हा ओळख करून देणारा ठरू शकतो. कदाचित या 7 दिवसात फार मोठी घटना घडणार नाही, पण तुमच्या विचारसरणीत झालेला एक छोटासा बदल पुढील अनेक महिन्यांचे भविष्य बदलण्याची ताकद ठेवू शकतो. म्हणून प्रत्येक दिवसाला उत्सुकतेने सामोरे जा, कारण काही वेळा आयुष्याचा सर्वात मोठा बदल हा कोणत्याही गाजावाजाशिवाय अगदी शांतपणे आपल्या दारावर येऊन उभा असतो. त्या बदलाचे स्वागत करण्याची तयारी ठेवली तर हा आठवडा तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. या आठवड्यात मिथुन राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी. कधीकधी आयुष्य आपल्याला जे दिसते त्यापेक्षा वेगळा खेळ खेळत असते. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी स्थिर वाटत होत्या त्यामध्ये अचानक हालचाल सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे ही हालचाल सुरुवातीला गोंधळ निर्माण करेल, पण काही दिवसांनी त्याचाच फायदा होताना दिसेल. त्यामुळे कोणताही बदल घडला तर त्याला लगेच नकारात्मक समजू नका.
या आठवड्यात तुमच्यासमोर 2 वेगवेगळे मार्ग उभे राहू शकतात. एक मार्ग सुरक्षित आणि परिचित असेल, तर दुसरा मार्ग थोडा अनोळखी पण संधींनी भरलेला असेल. निर्णय घेताना केवळ भीती किंवा इतरांच्या मतांवर अवलंबून राहू नका. तुमचा अनुभव आणि अंतर्मन यांच्यावर अधिक विश्वास ठेवा. अनेकदा मिथुन राशीचे लोक सर्व बाजूंचा विचार करत राहतात आणि त्यामुळे योग्य संधी हातातून निसटते. यावेळी मात्र वेळेवर निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल. आश्चर्याची बाब म्हणजे या आठवड्यात एखादी व्यक्ती जी बराच काळ शांत होती किंवा तुमच्या आयुष्यातून दूर गेली होती, ती पुन्हा संपर्क साधू शकते. हा संपर्क केवळ आठवणींसाठी नसेल, त्यातून एखादी नवी संधी, नवे सहकार्य किंवा एखाद्या जुन्या गैरसमजाचा शेवट होऊ शकतो. त्यामुळे भूतकाळाकडे रागाने नव्हे तर समजुतीने पाहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा हळू गतीने पुढे जात असल्याचे जाणवेल, पण याच काळात पडद्यामागे तुमच्यासाठी काही अनुकूल घडामोडी सुरू असतील. संयम ठेवणाऱ्यांनाच त्याचा सर्वाधिक फायदा मिळू शकतो. घाईघाईने योजना बदलणे किंवा अर्धवट सोडून देणे टाळा. या आठवड्यात तुमच्या बोलण्याची ताकद वाढलेली असेल. योग्य वेळी बोललेले एक वाक्य एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीवर प्रभाव टाकू शकते. मुलाखत, मीटिंग, चर्चा, व्यवहार किंवा कौटुंबिक संवाद यामध्ये तुमचे शब्द निर्णायक ठरू शकतात. मात्र त्याचवेळी कठोर किंवा उपरोधिक भाषा वापरणे टाळा, कारण छोटासा गैरसमजही मोठा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणात काही छोट्या जबाबदाऱ्या अचानक तुमच्यावर येऊ शकतात. सुरुवातीला त्या ओझ्यासारख्या वाटल्या तरी त्यातून तुमच्याविषयीचा विश्वास वाढेल. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळालेला सल्ला या आठवड्यात विशेष उपयोगी पडू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन विषय समजून घेण्याचा आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीत गती आणण्याचा आहे. अनेक दिवस समजत नसलेली एखादी गोष्ट अचानक स्पष्ट होईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि पुढे जाण्याची प्रेरणाही मिळेल. भावनिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला अधिक परिपक्व बनवणारा ठरू शकतो. प्रत्येक नात्यात आपली किंमत सिद्ध करण्याची गरज नसते. जे लोक तुमचे खरे महत्त्व ओळखतात ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत राहतील. त्यामुळे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडून स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्या. या आठवड्याचा सर्वात मोठा संकेत असा आहे की ज्याची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत आहात त्या गोष्टीची पहिली चाहूल आता मिळू शकते. ती म्हणजे नोकरीची बातमी असो, आर्थिक संधी, एखाद्या व्यक्तीचा फोन असो किंवा एखाद्या स्वप्नाच्या दिशेने मिळणारा पहिला सकारात्मक इशारा असो. विश्व तुमच्यासाठी काहीतरी हलकेच हलवू लागले आहे. त्यामुळे डोळे, मन आणि विचार खुले ठेवा. कधीकधी मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्याशा संकेतापासूनच होत असते.